नमस्कार, आम्ही आता पिंपरी चिंचवडच्या बर्ड व्हॅलीत आलेलो आहे आणि गड किल्ले करत असताना अचानक बर्ड व्हॅली का आलोय तसं व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला समजेल. चला तुम्हाला बर्ड व्हॅली पण दाखवतो आणि आम्ही इथं का आलो त्याचं कारण पण तुम्हाला समजेल. बर्ड व्हॅलीच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला खाऊ गल्ली पण मिळेल. तुम्हाला काही चटपटीत खायचं असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता. बाहेरच्या दोन्ही बाजूला खाऊ गल्ली आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर कार पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंग आहे. इथे तिकीट घर आहे, तिकीट काढावं लागतं आपल्याला जाताना. जवळजवळ 27 एकरमध्ये हे संपूर्ण बर्ड व्हॅली आहे. इथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. बोटिंग करायची का? मी पॅन्डल बोट घेतल्यामुळे चालून चालून खूप आमचे पाय दुखायला लागले. बोटिंग खूप छान आहे इथे. जर तुम्ही पॅन्डल बोट घेतली तर ती तुम्हाला स्वतः चालवावी लागते. तुम्ही पण हे मारायला आम्ही बाबा इकडे का फिरवतो? दिवस किती वेळा बुकाने? 50 रुपये पर पर्सननी तुम्हाला ही बोट 15 मिनिटासाठी मिळते. फोन केले. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण आहे या गार्डनमध्ये. आता आम्ही लेझर शो पाहायला बसलेलो आहे आणि जवळपास 200 लोकांसाठी हा दररोज लेझर शो असतो. म्हणजे एका वेळेस 200 लोक इथे लेझर शो पाहू शकतात. अशी अरेंजमेंट इथे आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेपासून तर भारतीय हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास छोट्या क्लिपच्या माध्यमातून फाउंटन आणि लेझर शोने तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या छोट्या मुलांना एक वेळ हा जरूर दाखवा. मी समस्त पिंपरी चिंचवड रहिवाशांना आणि पुणे रहिवाशांना आव्हान करतो, एकदा ह्या बर्ड व्हॅलीला भेट देऊन आपण आपल्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जरूर पाहावा. खूप मस्त अशी अरेंजमेंट आहे. कारंजी आहे, लेझर आहे आणि नाममात्र मूल्य आहे. म्हणजे फक्त 20 रुपयात तुम्हाला हा इतिहास एका छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून समजेल. धन्यवाद.